आपण सगळ्यांचे आज गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र मंडळ आणि महिला समाजातर्फे आपण सगळ्यांचे खूप खूप स्वागत आणि आपण सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याचा सण आता उभा रे गुढी, नव्या वर्षाचा देणं, मनातली आडी, गेला साल गेली आडी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरांवरी, लोक वाढवा वाढवा. आज तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके 1948, रौद्र पराभव नाम संवत्सर. हिंदू मराठी पंचांगानुसार या तिथीला, या दिवसाला गुढीपाडवा हा प्रमुख सण साजरा केला जातो. या दिवसाला नव वर्षाची सुरुवात मानली जाते. तर आपण सगळ्यांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा हा सण आनंद, उत्साह आणि समृद्धीचा संदेश देतो. गुढीला विजयाचे प्रतीक मानले जाते. हा सण आपल्याला आयुष्याची सुरुवात नव्या जोमाने, उत्साहाने, आनंदाने करण्याचा संदेश देतो. आज आपण सगळे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी एकत्र झालो. वसंताची पहाट घेऊनी आली, नव चैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारून आला चैत्र पाडवा. वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा गाई मंजूळ गाणी, नववर्षाच्या शुभदिनी सुख समृद्धी नांदो जीवनी. गुढी उभारू आकाशी, बांधून तोरण दाराशी, काढून रंगोळी अंगणी, हर्ष पेरू मनोमनी. उभारून आनंदाची गुढी गाली, जीवनात येतो रंगून येणारी, पूर्ण होवो आपल्या इच्छा आकांक्षा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमाला पुढे घेऊन जाऊया. आता मी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मधु काका बुचुर्कुले यांना आमंत्रित करते आणि आपल्यासोबत काका तुम्ही आमचे मुख्य अतिथी श्री वसंत काका रामेकर यांना पण मंचावर व्हायला आमंत्रित करा. असं मी सौ ममता पात्रीकर यांच्याशी विनंती करते की आजच्या आमच्या मुख्य अतिथी सौ रसिका काकू केळकर यांना मंचासीन व्हायला सोबत घेऊन या. आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित झालेले आमचे मान्यवरांचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसेच या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी समोर उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचे मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. मी आमचे मुख्य अतिथी श्री वसंत काका, आमच्या महिला समाजाचे कडनं सौ रसिका काकू आणि मधु काका आमचे महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करते की यांनी दीप प्रज्वलन करावा आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी. दीप ज्योती परम ज्योती, दीप ज्योती जनार्दन, या बाजूला या इकडे. दीप ज्योती नमोस्तुते, शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धि विनाशाय, दीप ज्योते नमोस्तुते. आता दीप प्रज्वलनानंतर मी गणेश वंदना करता श्री मोहन काळे दादा यांना आमंत्रित करते. गजानना
रथमला वंदितो कृपाळा रथमला वंदितो
ही सुंदर गणेश वंदनानंतर एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. आता या कार्यक्रमाला पुढे घेता मी आमचे आजचे मुख्य अतिथी यांच्या स्वागताचा कार्यक्रम पुढे माळा करते. काढून ठेवा. आमचे महिला समाजाच्या तर्फे आमच्या मुख्य अतिथी सौ रसिका काकू केळकर या महिला समाजाच्या सक्रिय कार्यकर्ता आहेत आणि सोबत राष्ट्रसेविका समितीच्याही सक्रिय सेविका आहेत, वरिष्ठ सेविका आहेत. यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते सौ मीनल गाडे यांना. आमच्या मुख्य अतिथी सौ रसिका काकू केळकर यांचे आपण टाळ्यांनी स्वागत करावे. आता महाराष्ट्र मंडळातर्फे आमचे मुख्य अतिथी श्री वसंत काका रामेकर. वसंत काका रामेकर ह्यांना आपण सगळे खूप व्यवस्थित ओळखतो आणि ह्यांना विविध क्षेत्रात ओळखतो आपण सगळे. सगळ्यात आधी मी यांची ओळख तुम्हाला अशी सांगते, नूतन कला निकेतन यांचे पूर्व अध्यक्ष राहिलेले आहे वसंत काका. महाराष्ट्र मंडळाचे वरिष्ठ आणि सक्रिय कार्यकर्ताही राहिलेले आहेत. याऐवजी एक उत्कृष्ट कलावंतच्या रूपात त्यांची छबी आहे. संपूर्ण बालाघाट, संभाग, राज्यस्तरावर हे उत्कृष्ट कलावंत म्हणून जाणून जातात. संभाग स्तरावर, राज्यस्तरावर एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि एक उत्कृष्ट अनाउन्सर म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. जागोजागी आपण नूतन कला निकेतनच्या कार्यक्रमात, मुख्यमंत्री कार्यक्रमात, पोलीस विभागाच्या कार्यक्रमात, पोलीस लाईनच्या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या कार्यक्रमात आपण जी खूप ओळखलेली, खूप सुंदर आवाज जी ऐकतो ती आवाज श्री वसंत काका रामेकर यांचीच आहे. श्री वसंत काकांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करते श्री विलास काका केळकर यांना या आणि वसंत काकांचा सत्कार करा. आणि आता आमच्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकर काका मुजुरकोंडे यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करते श्री सतीश काका मंडलेकर यांना. श्री मधुकर काका मुजुरकोंडे. आता या सत्कार समारंभानंतर आपण पुढे जाऊया. शब्दांमधून वाहत असते एक नवीन प्रेरणा, शब्दांमधून वाहत असते एक नवीन प्रेरणा, शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि भावना. प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात, सोहळ्याचे हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात. कार्यक्रम घडवून आणण्यामागचा हेतू प्रास्ताविकातूनच सांगण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा कार्यक्रमाच्या आयोजन मागचा हेतू जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकासाठी मी आमंत्रित करते सौ स्वाती जोशी यांना. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
सोहळ्याच्या या यात्रेत आपुल्या तुम्ही प्रवासी मी नाविक, हेतू कुठला प्रवास कसला, सांगत आहे प्रास्ताविक, सांगत आहे प्रास्ताविक. मंडळी, आजच्या उत्सवाची प्रास्ताविका घेऊन मी सौ स्वाती जोशी आपणासमोर उपस्थित आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना मराठी नववर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. विक्रम संवत 2083, रौद्र नाम संवत्सर, तदनुसार 19 मार्च 2026, चैत्र शुक्ल प्रतिपदा, दिन गुरुवार. नववर्षाचा पहिला महिना, पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा. या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो. हीच चैत्र शुक्ल प्रतिपदा. याचा मूळ अर्थ आपल्याला माहिती आहे का? तर थोडक्यात माहिती अशी, चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलं आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ही चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना. या चैत्र महिन्याची सुरुवात होते गुढीपाडव्याने. हिंदू संस्कृतीतील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत आपण वापरतो, म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा हा शब्द 2 अक्षरांनी बनला आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजयी ध्वज. काळाच्या ओघात कितीही बदल झाले असले तरी काही परंपरा आणि सण आपल्या संस्कृतीचा गाभा बनवून राहतात. अशाच एका पवित्र आणि मंगलमय सणाची आपण आज काही माहिती घेणार आहोत. तो सण म्हणजे गुढीपाडवा. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात आनंद, उत्साह आणि धार्मिक भावनेने साजरा केला जातो. पण का, हेच आज आपण जाणून घेऊया. या दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. याच दिवशी श्रीरामाने बळीवध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले. गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा पहिला दिवस, वसंत ऋतूच्या आगमनाचा पहिला दिवस, वरुणावतार झुलेलाल यांचा जन्मदिवस, महर्षी गौतम यांचा जन्मदिवस तो हाच. प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा. नवरात्री पर्वचा पहिला दिवस. आर्य समाजाची स्थापना याच दिवशी झाली. सरसंघ चालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा देखील जन्मदिवस. शीख गुरु अंगद देव यांचा प्रकाश उत्सव. महाराजा अजयपाल यांनी याच दिवशी अजमेरची स्थापना केली. विक्रम संवतचा शुभारंभ झाला तो मौल्यवान दिवस हाच. सतयुगाचा प्रारंभ ह्याच दिवशी मानला जातो. बाळ शिवाजींनी 1674 साली विधिवत हिंदू साम्राज्याची स्थापना याच दिवशी केल्याची मान्यता आहे. सम्राट युधिष्ठिर आणि वीर विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक याच दिवशी झाल्याचे वर्णन मिळते. इतकेच नव्हे तर भारत सरकारचे राष्ट्रीय संवाद देखील याच दिवसापासून प्रारंभ झाला अशी मान्यता आहे. मंडळी, अशा एक ना अनेक गोष्टींचे स्थापनेचे आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा कित्येक व्यवहाराचे गांभीर्य या गुढीपाडव्याच्या उत्सवाशी गुंतून आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे प्रकृतीचा शृंगार मास. याच दिवसापासून वसंत ऋतूचे आगमन मानले जाते. संपूर्ण प्रकृती नववधूप्रमाणे सजलेली दिसते. चहूकडे विविध रंगी फुलं आणि सुगंध दरवळत असतो. चैत्र शुक्ल प्रतिपदा विविध प्रांतात विविध नावांनी ओळखली जाते. महाराष्ट्रात चैत्र नवरात्र गुढीपाडवा, पंजाब प्रांतात वैसाखी, आंध्र प्रदेशात उगादी, सिंध प्रांतात चेटीचंद, काश्मीर प्रांतात नवरोज या रूपात साजरी केली जाते.
गुढीपाडव्याच्या गुढीचे महत्त्व तर आहेतच, शिवाय गुढीसाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंचे देखील आपले महत्त्व आहे. थोडक्यात जाणून घेऊया. कलश उत्तुंग यशाचे प्रतीक, पुष्पहार मांगल्य प्रतीक, महावस्त्र वैभवाचे प्रतीक, हळद कुंकू सौभाग्याचे प्रतीक, वेळूकाठी सामर्थ्य प्रतीक, पाट आणि आसन स्थैर्याचे प्रतीक, सुपारी संकल्पाचे प्रतीक, रांगोळी संस्कृतीचे प्रतीक, कडुलिंब आरोग्याचे प्रतीक, साखरगाठी माधुर्य प्रतीक, श्रीफळ सिद्धीचे प्रतीक, फुलांचे तोरण सकारात्मकता आणि शुद्धतेचे प्रतीक. अर्थात ही गुढी उभारण्यात घरात चैतन्य, समृद्धी आणि सकारात्मकता, शुद्धता निर्माण हो, हीच या उत्सवामागची मान्यता. गुढीपाडवा एक सण नसून त्याला एक मोठे स्थान आहे. म्हणून या नववर्षात सर्व नकारात्मकता दूर करूया आणि पारंपरिक, सांस्कृतिक, धार्मिक, वैज्ञानिक विजयाची गुढी उभारूया आणि आत्मविकासाचा संकल्प करूया. अशा या मंगलदिनी आपणा सर्वांना पुनश्च गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. आता मी आजचे मुख्य अतिथी श्री वसंत काकांची निवेदन करते की त्यांनी आम्हा सगळ्यांना आपले उद्बोधन द्यावे. आधी नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि मला क्षमा करावी, कारण मी मराठीमध्ये फ्लुएंटली बोलू नाही शकत, म्हणून मी हिंदीमध्ये बोलणार आहे. आजचा दिवस वर्षाचा, आपल्या आयुष्याचा पुढे जायचा अति महत्वपूर्ण दिवस है. सॉरी, कहने का मतलब कि आज का दिन जो है हमारे जीवन की शुरुआत कर रहा है, इस बात को हम गंभीरता से लें. आगे बढ़ने के लिए आज का दिन, जैसा भी स्वाति जोशी जी ने बताया, कितने राज्यों में कितने प्रकार से आज का दिन उत्सव के रूप में मनाया जाता है. यूँ कहने कि संपूर्ण भारत में ही आज का दिन बड़े उत्साह से मनाया जाता है. यह हमारा सौभाग्य है कि हम सब एकत्रित हुए हैं. हालांकि मैं कहना चाहूँगा कि पुरुषों की संख्या महिलाओं से कम है. ये विचारणीय प्रश्न है, इसे गंभीरता से लेना चाहिए. महाराष्ट्र मंडल बालाघाट की सबसे पुरानी संस्था है. मैंने इस मंच पे 2-3 नाटक किए हैं, फुलफेस्ट नाटक किए हैं, बहुत से नाटक यहाँ देखे हैं, बहुत से कलाकारों को यहाँ सुना है, देखा है. लेकिन आज जो वातावरण मैं देख रहा हूँ वो वाकई चिंता का है. क्यों ऐसी परिस्थितियाँ बनती हैं? क्यों हम अपना समय नहीं निकालते? हम इतने व्यस्त तो नहीं है, कोई भी नहीं है. और शाम के समय में तो मैं नहीं समझता कि हमारी इतनी व्यस्तता है कि हम 1 घंटा 1.5 घंटे का समय नहीं निकाल सकते. इसे गंभीरता से लेना होगा. दूसरी बात कहने जाऊंगा, मधु काका को आप देख रहे हैं, मेरे मामा हैं, मधु मामा बोलता हूँ मैं उन्हें. उनके तरफ देखिए और आगे की कल्पना कीजिए कि हु विल बी नेक्स्ट. बिल्कुल स्पष्ट है कि आने वाले समय में कौन कर्णधार होगा जो महाराष्ट्र मंडल की कमान संभालेगा. क्योंकि हर काम करने की एक सीमा होती है. और मैं समझता हूँ कि मधु मामा अपनी शक्ति से कई गुना ज़्यादा शक्ति एकत्रित करके महाराष्ट्र मंडल का संचालन कर रहे हैं. इस बात के लिए एक बार तालियां बजाई जाए. इस आयु में भी उन्होंने महाराष्ट्र मंडल को संभालने का संकल्प लिया है. ये बहुत बड़ी बात है, बहुत बड़ी बात है. ये असाधारण बात है कि इतनी आयु में भी घर से आना, महाराष्ट्र मंडल की देखरेख करना, साईं मंदिर जाना, वहाँ से आना, घर को देखना, ये एक असाधारण काम है.
महिला मंडल को जीवित करने का श्रेय भी मैं मधु मामा को ही दूंगा। बिल्कुल तालियां बजा सकते हैं आप। महाराष्ट्र मंडल में महिलाओं की पहचान बनाई है मधु बुजुर्ग ने। एक समय था जब पुरुषों का वर्चस्व था यहाँ, मैं आता था, मैं देखता था कार्यक्रमों में, लेकिन महिलाओं की कोई भागीदारी नहीं होती थी या नहीं के बराबर होती थी। आज मैं साल भर देखता हूं कि केवल महिलाओं की गतिविधियां चलती है, पुरुषों की भागीदारी शून्य है। ये बहुत गंभीर विषय है, इसे हम सबको सोचना पड़ेगा, समय निकालना पड़ेगा, यहाँ आना पड़ेगा और महाराष्ट्र मंडल को जीवित रखने के लिए हम सभी को यहाँ योगदान करना पड़ेगा, देना पड़ेगा, समय देना पड़ेगा। ऐसा कहने से नहीं चलेगा कि वो तो है, देख लेते हैं। कोई भी संस्था संगठन से ही चलती है। अगर संगठन नहीं है तो संस्था का अस्तित्व शून्य के बराबर है। मैं नूतन कला निकेतन में अध्यक्ष रहा, वहाँ सभी पदों में मैंने काम किया, वहाँ से मैंने बहुत कुछ सीखा है। संगठन में वो ताकत है कि आपको कभी हिलने नहीं देगा। जैसे 4-5 लकड़ियों का झुंड बना लीजिए, उसको तोड़ना बड़ा मुश्किल है। वैसे ही समूह जो है, संस्था जो है, वो सदस्यों के संगठन से ही चलती है और उसे हमें मजबूत रखना ही पड़ेगा। मैं पुनः मधु मामा को बधाई देता हूँ। मंच पर आसीन सब रसिका केटकर आपको भी धन्यवाद देता हूँ और महाराष्ट्र मंडल को धन्यवाद देता हूँ, उनका आभार व्यक्त करता हूँ। उन्होंने मुझे इतना मान सम्मान दिया, मुख्य अतिथि के रूप में स्वीकार किया। मैं इस लायक हूँ नहीं, लेकिन फिर भी आप सभी का बहुत बहुत आभार, बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार। आता मी सौ रसिका काकूंची निवेदन करते की त्यांनी पण 2 शब्द बोलावे। उपस्थित बंधू भगिनी सर्वांचे विनम्र अभिवादन। आता दादांनी इतकं सगळं सविस्तर सांगितलंय की माझ्याजवळ बोलायला काहीच नाही। पण आणि सर्वात पहिले सर्वांचे म्हणजे वर्षपंचमीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि येणारे वर्ष सर्वांना आनंद, समाधान आणि भरभराटीचे जावं हीच कविचरणी विनंती। दादा जसं म्हणतायत की धर्म महाराष्ट्र मंडळावर जीवित करना चाहिए, पण दरवर्षीच्या तुलनेत पाहते आहे की आजची उपस्थिती नक्कीच समाधानकारक आहे। जे अगदीच कमी लोक होते त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी आहे आणि एवढी संख्या पाहून खरंच समाधान वाटतंय। तरी आपण पुढच्या वेळेला हा प्रयत्न करायचा की सर्वांनी आवर्जून कार्यक्रमाला यायचं, म्हणजे नक्कीच सर्वांनी भाग घ्यायची इच्छा होईल आणि उपस्थिती दिसेल आणि आपण खूप आनंद मिळवू शकतोय की अरे सगळे आले आणि आपला कार्यक्रम छान आहे। बस बाकी पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। आमचे आजच्या अतिथींनी आपल्या भाषणातून, विचारांचे सामर्थ्य काय आहे यांचे उदाहरण आम्हाला दाखवून दिले। या मार्गदर्शक शब्दांसाठी एका जोरदार टाळ्या व्हायलाच हवा। आता मी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मधु काका बुचुरकुंडे यांना आमंत्रित करते की यांनी 2 शब्द बोलावे आणि सोबत अहवाल वाचनही करावे। आज गुढीपाडव्याचा उत्सव आपण महाराष्ट्र मंडळामध्ये करून राहिला।
महाराष्ट्र मंडळामध्ये गुढीपाडवा माझ्या पाहताना मी 65 वर्ष झाले महाराष्ट्र मंडळाशी जुळलेलं आणि प्रत्येक वेळेस गुढीपाडव्याचा असाच उत्सव होते. पहिले ज्या जे जुने जे आपले आहेत आज काही आपल्यामध्ये नाही आहे त्यांनी या मंडळाला कसं बनवलेलं आहे, एक एक वीट एक एक हे मेहनत करून त्यांनी महाराष्ट्र मंडळाला उभं केलं आहे आणि आपल्याला आपल्या हवाले केलं आहे. आज पूर्ण समाज आज करोडीची आज ही प्रॉपर्टी आहे, तिचा एक अध्यक्ष आणि त्याच्या कार्यकारिणीवर विश्वासाने शोधते तर त्याचं कर्तव्य आहे की त्याला चांगले जपून ठेवावं आणि पुढे त्याचा आणखी प्रगती करावी. बाकी राहिले सवाल एक कार्यक्रम. आता यांनी रामदेकांनी सांगितलं की मधु यांनी महिला मंडळाला जोडून ठेवलेलं आहे, कारण की मी माझ्या आईबरोबर महाराष्ट्र मंडळात काम केलं आहे. मी महिला मंडळासोबत काम केलेलं आहे, त्यावेळी मी त्यांच्याबरोबर कार्य करतो. तर पहिले महाराष्ट्र मंडळामध्ये महिला आणि पुरुष हे दोन्ही एकत्रित कार्य करत होते. इथं मोठे मोठे कार्यक्रम होत होते आणि स्वामी मध्यंतरी मंडळामध्ये महिला मंडळाची काही भेटे आहे. मी बघितलं की महिला मंडळाला एवढं सक्रिय योगदान दिल्यानंतर त्यांना एक रूम सुद्धा महाराष्ट्र मंडळामध्ये नाही दिला गेला. महाराष्ट्र मंडळामध्ये इतके शॉपिंग कॉम्प्लेक्स बनलेले आहे, महाराष्ट्र मंडळाचा हॉल आहे, महाराष्ट्र मंडळामध्ये इतके रूम आहे, पण त्यांना महिला मंडळाला एक रूमही नाही दिला. तर माझी इच्छा झाली की आजच्या काळामध्ये जेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आपल्या देशाची सरकार महिलांना महत्त्व देऊन राहिली तर आपण काय करावं. तर मी सर्वात सुरू हे कार्यक्रम महिलाच्या कार्यक्रम त्या मंदिरामध्ये सुरू केलं, अशा एरियामध्ये जिथं आपल्या समाजाचे कोणी नाही आहे त्यांना मी महिला मंडळ जोडा. आज पवार समाज, मराठा समाज, लोधी समाज आणि इव्हनली महार समाज आपल्या घरी गुढी लावून राहिलेला आहे. ही गुढीची परंपरा पण तिकडे सोडते, पण तिथं भांडण नाही आहे, तिथं काही वादविवाद नाही आहे, आनंदाने करून राहिले, सगळे एकत्रित करून राहिले. तर मी महाराज मंडळामध्ये महिला मंडळाकरता एक भवन बाजूला जे आहे जिजामाता ते हे केलं आणि ते महिला मंडळाला परमनंट त्यांची एक हे झालं तिथे सुद्धा आपलं पूर्ण कार्य करतं. आता येणारी जी पिढी आहे त्यांच्याकरता पुष्कळचं आवडतं साधन केलेलं आहे. मी पुष्कळ बाजूला तयार एक स्टेज केलेला आहे, त्याचं उद्घाटन म्हणजे पवित्रतेने साई मंदिर शिवसाई मंदिरचा प्रथम भंडारा तिथं भंडारा त्याची पूजा झाली आहे. म्हणजे ते मंदिर महाराष्ट्र मंडळ जे आहे याच्यावर देवाची कृपा आहे आणि या वरिष्ठ जे आहे हे सगळ्यांचा आशीर्वाद आहे हे जितके केलेलं आहे. आज यांच्यावर मी काम केलेलं आहे ते सगळं मला बरोबर आशीर्वाद देतात आणि पुढे मी जिंकत आहे. याच्यानंतर जी नवीन पिढी आहे जे कार्यकर्ते बनतील त्यांना मला एक आदराची विनंती आहे की या मंडळाचं सगळ्यासमोर त्यांनी जसं मी मंडळाला वाढवलेलं आहे तर मन धन आणि इमानदारीने वाढवलेलं आहे, त्याच्यात काही नाही केलं त्यांनी पुढे करावं. फक्त महाराज मंडळ हे चिंतेला काय आहे हे कोणी समजावं. दूध देणारी गाय समजून महाराज मंडळाचं काम करावं, महाराज मंडळाला आपलं घर बनवून काम करावं आणि ते मी करून राहिलेलं. आज माझ्या या वयामध्ये मी कार्य करून राहिले की समोर जे गुरु बसलेले आहेत त्यांचा आशीर्वाद देतात, ते मला आशीर्वाद देतात, ते मला उभं करतात, ते मला बोलण्याची शक्ती देतात, ते मला काम करण्याची शक्ती देतात, मला सर्वांना जोडण्याची शक्ती देतात. मी महाराज मंडळाला जे केलेलं आहे सगळ्यांनी घुसून राहिलेलं आहे आणि महाराज मंडळाला इन्कम पण सुरू करून दिलेली आहे. पण महाराज मंडळाचे येणारी पिढी हे काय समजावं की आम्ही नाही करणार ते करतील. कोणाकरता काही तुम्ही कर्ज सोडून जाऊ नका. मी आज मंडळामध्ये हे महाराज मंडळाकरता एक कर्ज सोडून नाही जाणार. महाराज मंडळामध्ये साफसुथरं काम पैसा कसा येते पैसा कसा आणायचा हे मला ठाऊक. कोणाजवळ मी मागायला जात नाही. महाराज मंडळमध्येही जे रुपये इथे भाडेकरी आहे हे जे शेअरवाले आहेत यांच्या माध्यमातून मी पुणे काम करून राहिले आणि आता माझी शेवटची आणखी एक इच्छा आहे की ते पूर्ण करू. जे बाजूचा जो मैदान पडलेला आहे ग्राउंड त्याच्यावरती असाच हाल निर्माण करायचा आहे
आणि मी माझ्या कार्यकाळामध्ये हे करण्याची माझी इच्छा आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सहयोग मिळाला पाहिजे, बस हे माझी इच्छा आहे. माझी भूमिका बनलेली आहे. आर्किटेक्ट त्याचा नक्षा पास करून देणार सगळं आहे आणि कार्यवाही मी लवकरच सुरू करणार आहे त्याचं काम करणार आणि ते सुद्धा एक काम जेवढे ते इन्कमचा एक जरिया महाराज मंडळ होईल. तर महाराज मंडळाला इमानदारीने आपलं मंडळ बघून आपलं घर समजून सर्वांनी काम करावं ही माझी आग्रही विनंती. मी तर आता जास्ती जाणार नाहीये कारण माझं वय झालेलं आहे आणि मला जास्ती टिकून राहायचंही नाही आहे महाराज मंडळात. पण ते मी जे केलेलं आहे कारण त्याला पुढे वाढवायचं आहे. रामेकर जे आहे हे रामेकर आहे निकेतनचं आणि महाराज मंडळाचा काय संबंध आहे ना माहित आहे. महाराज मंडळाने निकेतनला 10 वर्षापर्यंत शरण दिली. इथं निकेतनची काही भवन नव्हतं. इथं सर्व कार्यक्रम महाराज मंडळ माझ्या कार्यकाळामध्ये कार्यक्रम झालेले आहेत. त्यांचे मोठे मोठे नाटक झालेले आहेत. तर निकेतनचे रामेकरनी निकेतनला वाढवलंय. रामेकरनी तिथं निकेतनला हे दिलेलं आहे. फार योगदान आहे त्यांचा. म्हणून मी त्यांना एक आदराने त्यांना तो बोलवलंय. तो माझा नात्यामध्ये आहे. भाचा होतो मामा, मी त्याचा मामा आहे. पण त्या नात्याने एक निकेतनचा अध्यक्ष त्याला बोलावलं. मी त्यांचं काम पाहिलेलं आहे रामेकरचं आणि त्याच्यामुळे मी त्याला बोला. एक मोठी संस्था ही निकेतनची, ती संस्था त्यांनी चालवली आहे. 2 ताते याच्यामध्ये आलेले निवडून. तर आता माझे सगळ्या लोकांनी ही विनंती आहे की मधु बुजुर्ग आहे तो काम का करते आज एक पुन्हा काय नको. मी जे करून राहिलेलं की माझ्या अनुभवाने तुम्ही त्याला पुढे व्हावं. मला कोणाला बोलवायचं नाहीये, कोणाला नाव नाही ठेवायचं आहे. पण मंडळाचे टेक्स्ट, मंडळाचे जे काही नवीनीकरण, मंडळाचे जे नियम आहे जे सरकारचे आहेत ते त्यांनी सगळ्यांनी आपलं समजून करावं. आता एक मोठी भारी टेक्स्ट आली होती 26 वर्षाचं टेक्स्ट महाराज मंडळाने बनवलं. पण आपलं समजून आम्ही ते घडलं. आज 26 वर्षाकरता महाराज मंडळाला एक पटकन मिळालं. नाही तर महाराज मंडळ गेला होता. महाराज मंडळाने जपलं होऊन गेला लोकांना. तर ते मी नाही आला. हे म्हणतो तुम्ही आपल्या कार्यकाळामध्ये सलग सुंदर काम केलं. सध्या आपल्या घरचे टेक्स्ट पटवता तसं महाराज मंडळाचा टेक्स्ट पटवा. तुमचा तो पैसा आहे ना, पैसा आहे तुमचा, तो पैसा पटवा ना. का तुम्ही पैसा नाही पटवत? का तुम्ही टेक्स्ट नाही करत? टेक्स्ट भरला पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे ती कोणाला नाव नाही ठेवत पण केलं पाहिजे. दुसऱ्यांकरता असं हरकत सोडून नाही गेलं पाहिजे. दुसरा किती परेशान होतो त्याला नाही. पण मंडळ आपलं आहे आणि त्या मंडळाच्या यांनी आम्हाला ते करायचं आहे. ते करीन मी. अजून 2 टेक्स्ट आणखी नाही. 2 टेक्स्ट आणखी पटवायचं आहे. त्याचाही पण मी पट्ट्या घेऊन मी महाराज मंडळाकरता साफ सुथरं काम करून महाराज मंडळात आहे. आता पुढची पिढी जी आहे ते त्यांना सांभाळून त्यांचं काम आहे. मला त्यांचं एकच त्यांना म्हणणं आहे की त्यांनी असं सांभाळ. रायसोबत दुसरं श्री गाडे जे आहे मोहन गाडे हे आजारी असून आज माझ्या शब्दाला मान देऊन झालंय. दीपक बिरकर आणि मोहन गाडे यांनी आज पुन्हा कार्यक्रमाचं आयोजन केला. तसंच आजी जोशी आणि गचके या दोघींनी आज मंडळाचं संचालन केलं. मला तर काही माहिती नव्हतं पण त्यांनी केलं. मी समजत होते की आज कार्यक्रम होणार नाही. महिला मंडळाचा सहयोग मला मिळाला त्याबद्दल मी महिला मंडळाचाही आभारी आहे आणि एक इतके आहे माझे कार्यकर्ता त्यांचा आभारी आहे. नंतर सुभाष परसोदकर एकावरती आपलं पूर्ण इथं संयोजन करते त्याचाही मला काही नाही. आणि आज सगळं जिंकायचं असलेलं आहे महिला वर्ग आणि पुरुष वर्ग सगळ्यांच्या परिवाराला. तर मला हे आहे आज त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो मी. याच्यानंतर पुढचा कार्यक्रम जे आहे तो आपल्या बरोबर थांबून भोजन आहे. सर्वांनी भोजन करत कार्यक्रम संपल्यानंतर धन्यवाद काका. काकांचं इथे उभं राहणं आणि सर्वांसमोर बोलणं हे त्या कार्यकर्त्यांकरता चाहे तो महिला समाज असो किंवा पुरुष समाज असो महाराष्ट्र मंडळाचा निश्चितच काकांच्या बोलण्याने लोकांना बळ मिळतं हे नक्की. असाच तुमचा उत्साह आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो ही विनंती. मंडळी आता वेळ आली आहे समारंभाचे समापन करायची.
आपण सर्वांनी आपला मौल्यवान वेळ या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. तसेच आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथीद्वय सौ रसिका केळकर्णी आणि श्री वसंतदादा रामेकर यांचे पण खूप खूप धन्यवाद की आपण आमचे आतिथ्य स्वीकारले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. असेच आपले उत्साह, प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहो ही विनंती. कार्यक्रमाच्या नंतर सहभोजनाचा कार्यक्रम आहे, तर सगळ्यांची विनंती आहे की सर्वांनी सहभोजनाचा आनंद घ्यावा. धन्यवाद. शुभरात्री. प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजूळ गाणी, रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी, रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी. प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजूळ गाणी, रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी, रोमांच सर्वांगी गेले मी न्हाऊनी. प्रीतीचं झुळझुळ पाणी. हा जीव वेडा होई थोडा थोडा, वेड्या मनाचा बेफाम घोडा, दौडत आला सखे तुझा बंदा, चल प्रेमाचा रंगू दे विडा.